जालन्यात आज आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त आयोजित भरड धान्य जनजागृती महोत्सवाचं उद्घाटन अन्न आणि औषध विभागाचे सहआयुक्त अर्जुन भुजबळ यांच्या हस्ते झालं। या महोत्सवात भरड धान्य विक्री, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून भरड धान्याचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे। यानिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांची एक रॅलीही काढली होती। विद्यार्थ्यांसाठी या निमित्तानं स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत। की मुलांपर्यंत तृणधान्याची जे आहे धान्य त्याचे महत्त्व मुलांना कळावं, जनजागृती त्यांच्यामध्ये व्हावी या उद्देशाने आम्ही चाललो। कारण आजच्या युगामध्ये फास्ट फूड जे आहे यानं विविध आजार निर्माण होत आहे आणि त्यामुळे सर्व शरीरग्रस्त आजारांना त्रास दिला आहे आणि याच्यातून मुक्त होण्यासाठी जेवढे जास्त तृणधान्य खाल्ले जाईल, ज्वारी, बाजरी, मूग यासारखे जर धान्य जर खाल्ले तर त्या उद्देशाने की ते खाल्ल्यामुळे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य यातून आपण सर्वजण मुक्त पाहू आणि जे सुदृढ आरोग्य आहे ते आपण छानपैकी जीवन जगू शकतो। आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 हे साजरे करण्यासाठी आणि याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी, मिलेट्सचा प्रचार होण्यासाठी हा आपण एक दिवसीय महोत्सव आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये जे महाविद्यालयीन मुलं आहेत, शेतकरी आहेत आणि सर्व लोक आहेत यांना मिलेट्सचा प्रचार व्हावा, त्यांच्या आहारामध्ये मिलेट्सचा वापर वाढावा याच्यासाठी हा एक प्रचार प्रसिद्धीचा कार्यक्रम या तिन्ही विभागांच्या मार्फत आयोजित केलेला आहे।